गणपती बाप्पा मोरया मंगल गुड मॉर्निंग गाईज, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज आपण चाललो आहे अष्टविनायक दर्शनाला। 3 दिवसांचा टूर राहील। पहिल्या दिवशी आपण 3 गणपती करू, दुसऱ्या दिवशी 3 गणपती आणि तिसऱ्या दिवशी 2 गणपती। सो आत्ता आपण इथून निघणार आहे नवी मुंबईवरून मोरगावसाठी श्री मयुरेश्वर गणपती बाप्पासाठी। सो गणपती बाप्पा मोरया। आत्ता सकाळचे 5:45 होत आहे। इथून साधारण 4:45 ते 5 तास आपल्याला लागतील मोरगावला पोहोचायसाठी। सो बघत राहा, तुम्हाला काही मी इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि काय असेल तर गोष्टी सांगणार आहे। एन्जॉय करा। गणपती बाप्पा मोरया। ही ट्रिप फॅमिली ट्रिप आहे। सो पूनम, प्रिया, राजवीर आणि अस्मी असे आम्ही 5 जण जातो आहे। चलो चलो चलो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। फायनली मोरगावला पोहोचलो आहे। वेळ झाला 11:22। 6 तास लागले साधारण आपल्याला। 6 नाही 5.5 तास तर नक्की लागले। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। 50 रुपये पार्किंगचे घेतले आहेत काकांनी। चला आपण आता आलो आहे मोरगावच्या गणपतीला। हे मोरगाव आहे आणि आता तिथे पुढेच आपल्याला गणपती मंदिर आहे। गणपती बाप्पा मोरया। आपल्या अष्टविनायकाच्या दर्शनाच्या पहिल्या प्रवासात आपण घेणार आहोत मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन। मोरगाव या नावामागेही एक गंमतची गोष्ट आहे। एकेकाळी येथे मोरांची मोठी वस्ती होती, त्यामुळेच या गावाला मोरगाव म्हणतात। आणि इथे विराजमान आहेत मयुरेश्वर, म्हणजेच मोरावर आरूढ झालेले गणपती बाप्पा। आश्चर्य म्हणजे या गणपती मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे, जी सामान्यतः फक्त शिवमंदिरात दिसते। उंदीर आणि नंदी हे जणू या मंदिराचे 2 पहारेकरी आहेत। हे संपूर्ण मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेले असून त्याचा आकार ताऱ्यासारखा आहे। चौफेर मनोरे आणि 50 फूट उंचीची तटबंदी मंदिराला भव्य रूप देते। गर्भगृहात स्वयंभू श्री मयुरेश्वर विराजमान आहेत। त्यांची सोंड डावीकडे वळलेली असून डोळ्यात आणि नाभीत हिरे जडवलेले आहेत। त्यांच्या नाभीवर नागराजाचा फणा पसरलेला आहे आणि दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी देवता आहे। दर्शन घेताना भक्ताला या मूर्तीतले तेज आणि शांतता दोन्हीचा अनुभव येतो। येथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउ नसल्याने मी तुम्हाला गर्भगृहातला कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ दाखवू शकत नाही। गणेश पुराणानुसार त्रेता युगात मिथिलेचा राजा चक्रपाणी आणि त्याची राणी उग्रा यांना अपत्य नव्हते। त्यांनी सूर्यदेवाची उपासना केली आणि आशीर्वाद म्हणून त्यांना सिंधू नावाचा पुत्र झाला। सूर्यदेवाने सिंधूला अमरत्वाचे वरदान दिले आणि त्यामुळे तो देवांवर आक्रमण करू लागला। देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपतीने मयुरेश्वर रूप घेतले। मोरावर आरूढ होऊन सिंधूचा वध केला। ज्या ठिकाणी सिंधूचे मस्तक पडले तिथेच श्री मयुरेश्वराचे मंदिर उभे आहे। मंदिरात पाऊल टाकल्यावर मनात वेगळीच शांती निर्माण होते। गणपती बाप्पाची उपस्थिती प्रत्येक श्वासात जाणवते।
सकाळची काकड आरती आणि घंटानाद हे खरे प्रेरणास्थान आहेत. असे म्हणतात की येथे दर्शन घेतल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि जीवनात बुद्धी, समृद्धी आणि शांतीचा वास होतो. म्हणूनच महाराष्ट्रभरातील भक्त आपली अष्टविनायक यात्रा याच मयुरेश्वराच्या चरणी सुरू करतात आणि अखेरीस पुन्हा येथे येऊन या यात्रेचा समारोप करतात. तर मित्रांनो, आपली अष्टविनायक यात्रा इथून सुरू झाली श्री मयुरेश्वराच्या आशीर्वादाने, भक्ती, ज्ञान आणि शांततेच्या मार्गावर. यानंतर आपण जाणार आहोत सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाला. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, श्री मयुरेश्वराचं दर्शन सुंदर झालंय. छान झालं, मस्त एकदम शांततेत. आता आपण जाऊया सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाला, आपला दुसरा अष्टविनायकातला गणपती. सुंदर आहे. भीमा नदी. ए राजवीरा, उठो बेटा. आ गया बाबा, मंदिर आ गया राजवीरा. सिद्धटेक म्हणजेच सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धी देणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे. आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग 21 दिवस 21 प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात. यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. या मंदिरातील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते, पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे. परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे. हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले. सिद्धी, यश, अलौकिक शक्ती देणारा सिद्धिविनायक म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते. मुद्दल पुराणात असे वर्णन केले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव याच कमळातून उदयास आले. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले. या राक्षसांनी ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीच्या कार्यास अडथळा आणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पडले. समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले, पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाही. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाई आधी शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला म्हणजेच गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्यामुळेच ते यशस्वी होऊ शकले नाही. अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले. प्रसन्न झाल्याने श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिली. ती मिळून विष्णू आपल्या लढाईकडे परत गेले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखले जाते. ओम श्री गणेशाय नमः. चला, सिद्धटेक वरून निघू. फटाफट दर्शन झालं व्यवस्थित एकदम. आणि माझ्या पप्पांनी मला राजवीर आणि अस्मिनी दोन कडे घेतले हातात घालायचे. आणि इकडे मस्तपैकी नदी आहे, भीमा नदी.
नदी खूपच सुंदर. डक्स कोणाकोणाला डक्स दिसत आहेत उडाले बघ. ते काय 2 आहेत बघ ते. मस्त नदी आहे रे ही. बाबा कुठे सांगायचं असेल इथे सगळं चुलीवरच्या भाकरी वगैरे आहे. चुलीवरच्या गरम गरम करून देतात ते. खायचं आहे का रे बाबा? तुम्ही वगैरे काय वांग्याचं भरीत आहे सोनी. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, ठेचा. काय काय आहे जेवायला? मटकीची भाजी आहे, वांग्याचं भरीत, पिठलं, ठेचा, ज्वारी बाजरीची भाकरी. चपाती आहे? चपाती नाही. बरं ठीक आहे. मस्तपैकी चुलीवरचं जेवायला थांबलो आम्ही. त्या मावशी आमच्यासाठी भाकऱ्या बनवत आहेत. दादांनी आणून दिलं आहे भरीत आणि पिठलं आणि आल्या भाकऱ्या. हा ठेचा आहे. एक्सलंट. दादा बढिया, एकदम मस्त. अष्टविनायक श्री क्षेत्र थेऊरगाव पे एंड पार्किंग आहे. कुठे पार्किंग? राईटला. गर्दी आहे का? नाही गर्दी नाही. बरं. ओके. महादेवासारखा झाला गंध. इधर देख, तूने लगाया. मित्रांनो, थेऊर येथील चिंतामणी गणपतीचे मंदिर हे भक्ती आणि इतिहास यांचा एक सुंदर संगम आहे. थेऊर येथील चिंतामणी गणपती मंदिर प्राचीन काळापासून ओळखले जाते. हे मंदिर मोरया गोसावी महाराजांनी उभारल्याचे बोलले जाते आणि 13व्या शतकात ते बांधले गेले असावे असे नोंद आहे. मुद्गल पुराणानुसार कथा आहे राजा अभिजित आणि राजकुमार गणाधिपती यांची. राजकुमाराने तप करून गणपतीकडून चिंतामणी नावाचे एक मौल्यवान रत्न मिळवले होते, जे ज्ञान आणि शांतीचे प्रतीक होते. पण लालची राजा गुणासुराने ते रत्न फसवून घेतले. हे रत्न परत मिळवण्यासाठी गणपतीची पूजा केली गेली. तेव्हा गणपतीने गुणासुराचा पराभव करून ते रत्न परत आणले आणि भक्तांच्या मनःशांतीसाठी ते घेऊन घेतले आणि ते त्या ठिकाणी स्थिर राहिले. म्हणूनच इथला गणपती झाला चिंतामणी. मंदिरातील प्रमुख मूर्ती पूर्वेसमोर असलेली स्वयंभू आहे, ज्याची सोंड डावीकडे वळलेली असून मूर्तीवर सिंदूर लावलेली आहे आणि तिच्या डोळ्यात आणि विविध भागांमध्ये मणी जडलेली आहेत. श्री विष्णू लक्ष्मी मंदिर. मंदिराजवळ मोठा सभामंडप आहे, जो पेशव्यांच्या काळात माधवराव पेशव्यांनी बांधलेला आहे. मंडपात काळ्या दगडाचा एक सुंदर फवारा आहे. मंदिराच्या प्रांगणात
भगवान शंकराचे एक लहान मंदिरही आहे. अबे उंदराच्या कानात सांगायचं असतं, नंदीच्या नाही. नंदीच्या कानात नसतं सांगायचं. नंदीच्या कानात सांगतात की उंदराच्या? अच्छा, नंदीच्या कानात सांगतात. ओके. मूषक के भी कान में बोल सकते हैं. शंकर भगवान. हाँ क्या लग गया? मेरी हाइट भी लंबी हो गई लग रहा है. मंदिराला पेशव्यांचे विशेष पाठबळ होते. माधवराव पेशवे त्यांच्या रुग्णावस्थेत येथे राहत होते. त्यांच्या पत्नी रमाबाई या सती गेल्या होत्या आणि रमाबाई ज्या ठिकाणी सती गेल्या होत्या त्या ठिकाणी एक समाधी वृंदावन बनवलेले आहे. या मंदिरात गणेश चतुर्थी, माघोत्सव आणि रमा माधव पुण्यतिथी असे मुख्य सण साजरे होतात. रमा माधव पुण्यतिथी हा सण खास असून तो कार्तिक महिन्याच्या 8व्या दिवशी साजरा होतो. थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिरात येणारा प्रत्येक भक्ताला मानसिक शांती, चिंता दूर होण्याचा अनुभव होतो. भक्तजन येथे गणपतीच्या कृपेने आपले जीवन सुखमय व्हावे अशी इच्छा व्यक्त करतात. थोडक्यात येथील गणपती हे केवळ विघ्नहर्तेच नव्हे तर चिंता निवारक करणारी देवता देखील मानले जाते. हेच कारण आहे की थेऊर मंदिर हे अष्टविनायकांमध्ये अत्यंत मानाचे स्थान राखते. थेऊरच्या गणपतीला मोरेश्वराचं स्वरूप मानलं जातं. म्हणजे अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट मोरगावात जरी होत असली तरी थेऊर म्हणजे मनाला शांत करणारा शेवटचा टप्पा. माझ्या दृष्टीने थेऊरचे मंदिर म्हणजे भक्ती आणि शांती यांचे मिश्रण. म्हणूनच इथे येणारा प्रत्येक भक्त म्हणतो, चिंतामणी गणराया माझ्या चिंतेचा नायनाट कर. बोला. मी रूल जो बनवला होता तो रिपीट कर. कोणचा रूल? जो मी तुला सांगितलं. कोणचा? पण मंदिरामध्ये काय मंदिरात रूल सांगितला बे तू? की खाली खाली हात जोडायचे नाही, कारण की खाली लक्षात येतो आणि वरती देव बाप्पा असतो. अगं असं तुला नरकामध्ये जायचंय? प्रत्येक मंदिरात नसतं असं. असतं बाप्पा, तुला काय माहिती रे? बरं ठीक आहे. कधी पण कुठे पण राक्षस दिसला ना पप्पा बिंदास त्याच्यावर पाय द्यायचो, खरं फरक नाही पडायचं. राक्षस हो ना कोणता मोठा हत्ती आलाय तो की आपल्या खाण्याने चावड पाटील पार्क. क्या? चावड पाटील पार्क क्या है वो? चावड पाटील पार्क. बाबा तू काय बोलला होता? चावट चावट चपटावून गेला का? ये आगे अपना होटल मॅजेस्टिक. क्या मस्त है ना. हत्तीचे तोंड बघ किती सुंदर. हेलो एलिफेंट, तो पानी गिराता है क्या? वाटरफॉल है मम्मा. ये 5 स्टार है बे. ये 5 स्टार है. होटल नॉन स्टिक. यू हैव नॉन स्टिक. और नॉन स्टिक है क्या वो? हाँ नॉन स्टिक होटल. नॉन स्टिक पैन. हाँ चलो ये हम लोग पहुंच गए अभी होटल. हेलो पुश. हेलो भाई साहब. हा हा हा. काय गणपती आहे. हेलो गाइस. हा उंदीर मामा पण सोन्याचा आहे. मग हे म्हणजे सोनं म्हणजे वरती कव्हरिंग पूर्ण याचं आहे सोन्याचं.
यस्म्या तुझा चष्मा नको लावू त्याला. अरे तुटला तू तोडलास तू. नाही ते कधीच सुटलं. तो राजवीर कैसा लग रहा है आपको? रूम कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. और ट्रिप में मजा आ रहा है कि नहीं आ रहा है? अब मजा तो आ रहा है लेकिन वहाँ पे मम्मा के साथ अकेले सोने में डर भी लगता है. अरे तो अभी आज का दिन कैसे रहा? अच्छा था. बहुत अच्छा था. गणपति बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हा इथे छान ना. असं इकडे बसू. अरे हॉलमध्ये बंद बंद आहे किती छान वाटतंय. मी यांना ऍक्च्युली काय सांगितलं होतं माहिती आहे का येताना? मी म्हटलं होतं बघ गाव छोटे आहे, आपण जातोय अष्टविनायकाला, फार असं लक्झरियस किंवा लॅविश असं एक्सपेक्ट करू नका. म्हणजे मी कसं फक्त रूमचे फोटो पाहिले होते, तर मी म्हटलं बाबा आपण एकदम असं जवळ मंदिराच्या जवळच बघतोय 4-5 किलोमीटर अंतरावर. तर मी म्हटलं खूप असं लॅविश वगैरे एक्सपेक्ट करू नका. झालं उलट. हा झालं उलट. आता आम्ही आलो आहे हॉटेल मॅजेस्टिकमध्ये जेवायला. इथेच राहतोय आणि इथेच जेवायला आलो आहे. आणि सुंदर एकदम ब्युटिफुल ॲम्बियन्स आहे, एकदम युनिक आहे आणि स्पेशल मालकांनी आमच्यासाठी ऑर्डर केलेली आहे. आता जे येईल ते आम्ही तुम्हाला दाखवू. एकदम स्पेशल सर्विस, स्पेशल ट्रीटमेंट मिळते आणि एकदम व्यवस्थित आहे. स्टाफ मालक एकदम व्यवस्थित. नागली बापा खावा खावा. अस्मी नागली पापड खाणार काय? मस्त चव बघ. चवीत फरक आहे. मस्त आहे. पालक सूप. ऑर्गॅनिक पालक आहे. आणि मागे त्यांच्या इथे पालक उगवतात ते लिंबू घ्यायचे का जुड्या सकाळपासून पालक पालक करते. भजी कशी आहे? अस्मी भजी है. अस्मी फ्रेंच फ्राइज का भाई है. अरे पोटैटो इसके अंदर. ओ माय गॉड का भजी भाई. यमी ना यमी ना येस और नो. म्हणून त्यांना बोललो तुम्हीच ऑर्डर करा म्हणून. तुमच्या इथलं स्पेशल काय ते तुम्हाला म्हणजे काय खाऊ कळतच नाही. बरं आहे पापड खाऊ काय खाऊ. पापड पण टेस्टी.
तोंडात टाकण्याच्या तोंडा आहे. अरे वा, फ्रेश पालक ची भजी, वा. मैं पहली बार पालक का भजी ट्राई कर रहा हूँ ऐसा यार. देखो पूरा एक ऑर्गेनिक पालक का पत्ता लेके बढ़िया एकदम. ये देखो ये फ्रेश पालक का एकदम पत्ता का भजी गर्मा गर्म. काय काय खायचं. फंटास्टिक. आणि एवढं टेस्टी. हा रे, सगळं फ्रेशच असतं ना आपल्याला. ही मिरची भजी आहेत बघा, पण बिलकुल तिखट नाही. ते लांब असतात नाही ते मिरची. पालक तर अगदी पालक मागे शेती आहे ना, लगेच काढून आणायचा, ते जाळीतनं गोळे खाली आहे. तुम्ही नाही, आज आम्ही नशीबवान आहे. नाही नाही, आज आम्ही म्हणजे काय म्हणतात ना, बापचा पावला आम्हाला. लक्ष्मीचं वरदान नाही. आमचा प्रचार काय माहिती का, लोकांना सांगा आणि आवडलं तर सांगा. मी काय बोर्ड लावून नाही नाही, हे मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तुमची परमिशन असेल तर मी नक्की टाकेन. मी आता एक बॉम्बेचा एक ग्रुप आला होता हा. ना, त्यांनी काय असं ते युट्यूब त्यांनी मला सांगितलं नाही, जेव्हा फेसबुकला टाकलं तेव्हा ते- नाही, मी जनरली विचारतो, कारण कसं आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. नाही काय धंदा आहे. नाही हो, असं धंदा आहे, पण हा पर्सनली तुम्ही बोलत आहे बाबा. नाही, नाही. आपलं पुण्यावाल्याला डबे दोन टाइम सायरस पुण्यावाला हां त्यांनी आपल्याला कोविडमध्ये इंजेक्शन दिलं हां हां हां. त्याला 2 टाइम डबे आहेत, सकाळी 12 वाजता. जे तुम्ही अच्छा. खाणार आहे ना तेच खातो गोष्ट. आमच्याकडे चिकन सुद्धा रशियावरून येतं मला, एक्सपोर्ट चिकन असतं माझं. आणि मटन तर मी स्वतः बकरी घेऊन टाकतो. म्हणजे आमची काय सांगतात ते बकरी असतात ना. पण चिकन तुम्ही तिकडचं का मागवता मग? आमचा एक पाहुणा आहे ना, ताज्या हॉटेलवर टाकतो ना, हां. तर त्यातलं 1000 किलो मला देतो आठवड्याला तो. आणि मला तेवढंच लागतं 1000 किलो आठवड्याला. पण मग आपल्याकडे नाही आहे तेवढं चांगलं. काय तो बोलतो? घरात आणला तरी वास सुटतो ना चिकन आल्याला. हे चिकन म्हणजे तुम्ही तोंडात घातलं की ते गळून जातं. तो ट्राय करायला पाहिजे. खूप try मटण आमच्याकडे करायला. खूप क्वालिटीचं आणि वेगवेगळं आयटम आहे. खारका मटण आळी, मटण सूप, मटण उकड. आम्हाला हे सूप पण फार आवडतं हा, तुम्ही. आता लगेच 2 मिनिटात होता होते. हे लोक करत नाही, पेजचं करतात बाकी सगळे. हा, हा. आम्ही पेज बेसचं होत नाही. पालकांमध्ये ना असं ते पेस्टिसाइडचं स्मेल येते. नाही ते थोडंसं पॅकिंग त्याच्यामध्ये, हा. असतं लगेच करते एका सेकंदात. पण हे आपलं तो नाही. नाही नाही, खरंच छान आहे. म्हणजे तुम्ही यायच्या आधी आम्ही हेच बोलत होतो की किती म्हणजे मस्त खायला मिळालं एकदम तुमचं सुंदर. starter चालू अजून आहे, कसं main हे नॉर्मलच आहे आता असं. तुमची मेन सांगितली पालकाची भाकरी झाली. पण ते उरकलं ना awesome, sir. एन्जॉय करा. थँक्यू थँक्यू. Thank you, आणि sir. गावात Thank you. पण हिरवी आहे शेवट. अरे बापरे. ते लाईव्ह खायला घालतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा बाहेर जाल ना, तेव्हा तुम्ही आपलं काम करेल. बरं, समोर काढून तुम्हाला खायला. त्याची shooting करा तुम्ही. थँक्यू थँक्यू. नया आयटम मिरची भजी, पालक भाकरी, आपलं पिठलं आणि मसाला वांगा. घ्यायचं, घ्यायचं. खरडा. ते तांबे नाही करायचं घरचं. तुम्ही मिक्सरमध्ये करता. आमच्याकडे बोटा असतो ते काय. स्पेशल जिलेबी. वाव. प्युअर गावरान तुपात आहे. असं इकडे हे असं याला पण बरोबर आहे. याला ड्रायफ्रूट बोलू, राजूला ड्रायफ्रूट बोलू. एकदम प्युअर गावरान तुपात.
गाईज खूप मस्त जेवण झालंय आत्ता. ओके, खूप मस्त जेवण झालंय. तुपे साहेब आहेत या हॉटेलचे मालक. त्यांनी इतकं म्हणजे पर्सनली अटेन्शन दिलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि स्वतः त्यांनी ऑर्डर दिली. तुम्हाला मी मेनू तर दाखवले, काय काय जबरदस्त मेनू आणि प्रिपरेशन इतकं सुंदर होतं. भयानक टेस्टी खाणं जेवण. म्हणायला आपण फक्त भाकरी, पालक भाकरी, मसाला वांग्याची भाजी, पिठलं आणि इंद्रायणी तांदूळाचा भात आणि त्याच्या आधीचे स्टार्टर्स तर तुम्ही पाहिले. पण अप्रतिम चव आणि अगदी पोटभर जेवलो आहे. आज आपले 3 गणपती आपण कवर केले. मोरगावचा मयुरेश्वर, त्याच्यानंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि आत्ता आपण आहोत थेऊरमध्ये, तर श्री चिंतामणी थेऊरचं. तर या भागात आपण हे 3 गणपतींचं आपण दर्शन घेतलं आहे आणि उद्या आपण निघणार आहोत अजून अष्टविनायकातल्या बाकी गणपतींसाठी. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि आता बस आम्ही जाऊन आराम करू. सकाळी लवकर निघायचा प्रयत्न करू आणि आपला ट्रिप कंटिन्यू करू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे आमचे चिल्ले पिल्ले बोलो. बाय बाय. बाय बाय. चलो बाय 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 बाय. तुझ्या पूराच्या आइडिया देखले का भाई? आप ऐसे अभी आपका वीडियो एंड करोगे ना, वो तो बाय बाय के बाद में फिर ऐसा आप डालो कि हम कुछ तो कर रहे हैं, ऐसा कुछ तो कर रहे हैं, कूद रहे हैं ऐसा. मतलब ठीक है. हाँ बहुत अच्छा बहुत अच्छा बहुत अच्छा बहुत अच्छा. ये तेरा भागते हुए तो बहुत ही लंबा आ गया अभी. बाप रे बाप. अरे बाप. अभी बाय. अभी वीडियो ख़त्म करें फाइनली. से बाय बाय.